लोकल बसने चाललेलो जात आहोत. सगळं कन्नड आहे, काहीच कळत नाही आहे. आमचं त्यांना कळते पण त्यांचं आम्हाला काहीच कळत नाही आहे. आणि विशेषचा ट्राय चाललेला आहे कन्नड बोलायचा. तो कन्नड बोलायला लागला की मला मराठी समजणं अशी होती. मंडळी, काल रात्री आम्ही बेलूरला मुक्कामी आलो आहोत. या 2 दिवसांच्या ट्रिपचा आजचा हा पहिला दिवस आहे. आम्ही आता हळेबीडूला निघालो आहोत. हळेबीडूपासून पुढे आम्ही बेलवाडीला जाणार आहोत. तिथं होयसाळा साम्राज्याच्या काळात म्हणजे 12व्या शतकात बांधण्यात आलेलं श्री वीरनारायण स्वामी यांचं पुरातन मंदिर आहे. ते मंदिर पाहण्यासाठी आम्ही आता तिकडे निघालो आहोत. आम्ही आता हळेबीडू इथं आलेलो आहोत बेलूरकडून आणि आता बाहेर वडापने बेलवाडीकडे निघालो आहोत. काय झालंय, ल आणि ळ असे उच्चार असणारी गावं खूप आहे तिकडे आणि त्यामुळे माझा प्रॉब्लेम झाला आहे. तो ल आणि ळ एकत्र आले की मला बोलताच येत नाही आहे, त्यामुळं अडखळती आहे बऱ्याच ठिकाणी. तर मंडळी समजून घ्या आता तुम्ही. आता आम्ही ऑटो रिक्षा केलेली आहे आणि बेलवाडीला चाललेलो आहोत. इथे हळेबीडूला उतरलो आहे बेलूरकडून येऊन आणि आता रिक्षाने तिकडे चाललेलो आहोत. हळेबीडूच्या उत्तरेला सुमारे 12 किलोमीटर अंतरावर बेलवाडी गाव आहे. पांडवपुत्र भीमाने बकासूर राक्षसाचा या बेलवाडी गावात वध केला असा महाभारतात संदर्भ आहे. महाभारत युगात या बेलवाडी गावाला एक चक्र नगर म्हणून संबोधलं जात होतं. बकासुराचा वध जिथं झाला तिथं आता हे श्री वीरनारायण स्वामी मंदिर आहे असं सांगितलं जातं. मंडळी, आता आपण श्री वीरनारायण स्वामी मंदिराच्या प्रवेश मंडपासमोर आहोत. इथं आल्या आल्या प्रथमतः आपलं लक्ष वेधलं जातं ते या 2 हत्तींच्या शिल्पांकडं. खरंच किती देखणं शिल्प आहे बघा हे. या खडकावरचं हे कोरीव काम किती सुंदर आहे ना. नुसतं सुंदरच नाही तर किती अस्सलखीत दागिना वाटत आहे हा. आणि हे बघा किती सुरेख घडवलाय हा अलंकार. आणि इथं तर या गज महाराजांची बातच न्यारी. किती सुंदर सजवलाय हा हत्ती. होयसाळ्यांच्या शिल्पकलेची ही फक्त झलक आहे. खरा खजाना तर आपण पुढे पाहणार आहोत. जणू लोखंडाची साखळी आहे ही, इतकी हुबेहूब दगडात कोरली आहे. खरंच अप्रतिम आहे हे. मंडळी, हा प्रवेश मंडप आहे. मुख्य मंदिरानंतर या मंडपाचं बांधकाम झालं त्यालाही आता अनेक शतकं लोटली आहेत. मुख्य मंदिराच्या आवारातून हा मंडप असा दिसतो. श्री वीरनारायण स्वामी मंदिराच्या अगदी समोरच हा प्रवेश मंडप आहे. पलीकडून प्रवेश करून हा मंडप ओलांडला की आपण पुरातन मुख्य मंदिराच्या आवारात प्रवेश करतो. हे एक त्रिकूट मंदिर आहे, म्हणजेच 3 शिखर अथवा 3 कळस असलेलं मंदिर आहे. श्री वीरनारायण स्वामी मंदिर हे प्रामुख्याने होयसाळ्यांच्या पुरातन स्थापत्य कलेसाठी ओळखलं जातं. हे या मंदिराचं मुख्य शिखर आहे. आतमध्ये श्री वीरनारायण स्वामींची अर्थात विष्णूंची 8 फूट उंचीची अतिशय देखणी दगडी मूर्ती आहे. हे श्री वीरनारायण स्वामी मंदिर पूर्वाभिमुख आहे. या मंदिराच्या उत्तरेस या इथं श्री योग नृसिंह मंदिर आहे. या मंदिरातली ही योग नृसिंहाची मूर्ती ही सुंदर आहे. ही मूर्ती 60 फूट उंचीची आहे. दक्षिणेला हे श्री वेणुगोपाल अर्थात कृष्ण मंदिर आहे. या मंदिरातली ही वेणुगोपालांची 8 फुटी दगडी मूर्ती सुद्धा अतिशय सुंदर आहे.
योग नृसिंह आणि वेणुगोपाल हे विष्णूचेच अवतार, त्यामुळे श्री वीरनारायण स्वामी मंदिर हे मुळात एक वैष्णव मंदिर आहे. या तिन्ही मंदिरांची रचना ही अशी आहे, ही मंदिरे आतून एकमेकांना कनेक्ट आहेत. श्री वीरनारायण स्वामी मंदिर बाहेरून जेवढं देखणं आहे तेवढंच ते आतूनही सुंदर आहे. या मंदिराच्या आत वर छताला असलेलं हे दगडी सिलिंग आर्ट पाहतच राहावं इतकं अप्रतिम आहे. आधी दगडाला हवा तसा आकार देणं आणि नंतर तो अशा सुंदर रचनेनुसार वर छताला परफेक्ट बसवणं, आणि तेही 800 वर्षांपूर्वी. खरंच या प्रतिभेला तोड नाहीये. विष्णूचा 8वा अवतार कृष्ण, त्या दृष्टीनं हे सिलिंग आर्ट किती अर्थपूर्ण आहे. गायी, शंख, चक्र आणि बाजूच्या या 8 नृत्यांगणा, मध्ये हा मुरलीधर, सुंदरच. या सिलिंग कार्विंगचा हा घाट, आकार, वळण, तंतोतंत मोजमाप, पौराणिक अर्थ, संदर्भ, एकूणच ही नजाकत बघतच राहावी अशी देखणी आहे. आणि मंडळी, हा नजारा निव्वळ अप्रतिम आहे. या मंदिरात सगळीकडे असे विलक्षण चकाकी असणारे खांब आहेत. जणू एखाद्या स्वच्छ आरशात दिसावं तसं या दगडी खांबांमध्ये आपलं स्वतःच प्रतिबिंब दिसतं. 800 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या त्या कारागिरांची ही तर कमालच म्हणावी लागेल. अशा पद्धतीचे कमालीचे तासलेले हे खांब, हे सुद्धा होयसाळांच्या मंदिर स्थापत्यकलेचं एक वैशिष्ट्य आहे. या मंदिराचं हे आरसपाणी सौंदर्य शब्दात सांगणं निव्वळ अशक्य. हे प्रत्यक्ष पाहणं आणि अनुभवणं हेच खरं. अशा विशिष्ट पद्धतीच्या चौथऱ्यावर होयसाळांनी अशी अनेक सुंदर मंदिरं स्थापित केली आहेत. आधी चौथरा, मग देवदेविकांच्या या अतिशय सुंदर कोरलेल्या मूर्त्या, सुबक जाळीदार वेली, बारीक नक्षी, पुराणातील संदर्भ, विष्णूचे विविध अवतार, या सगळ्यांनी हे मंदिर नखशिखांत सजलेलं आहे. होयसाळ साम्राज्याचा राजा वीर बल्लाळ दुसरा यानं 12व्या शतकात या सुंदर मंदिराची निर्मिती केली आहे. या मंदिराचं संपूर्ण कोरीव काम अर्थात कार्विंग हे सोपस्टोन नावाच्या खडकात करण्यात आलेलं आहे. इथं कर्नाटक राज्यात हा खडक प्रामुख्याने आढळतो. खरंच किती सुंदर आणि अप्रतिम आहे ही कला. नुसतं पाहतच राहावं असं हे कोरीव काम आहे. हे सगळं पाहताना अक्षरशः डोळ्यांचे पारणे फिटतात. साध्या कोऱ्या कागदावर रंगांचे सहज फटकारे मारणं सुद्धा आपल्याला अवघड असतं, आणि इथं तर चक्क दगड कोरून या सुंदर कलाकृती निर्माण केल्या गेल्या आहेत. त्या काळी हे कसं शक्य झालं असावं असं राहून राहून प्रश्न पडतो. हे नुसतं कोरीव काम नाही, तर यात अनेक पौराणिक संदर्भ आणि बारकावे आहेत, आणि ते आश्चर्यकारक आहेत. 800 वर्षांपूर्वी केवळ छन्नी आणि हातोड्यांनी साकार झालेली ही प्रतिभा खरंच कमालीची, अलौकिक आहे. एखाद्या कोंदणातला अनमोल हिरा त्याच्या प्रभेने उजळावा तसं हे मंदिर होयसळ कारागिरांच्या प्रतिभेनं उजळून निघालेलं आहे. त्यांनी 800 वर्षांपूर्वी सोपस्टोनमध्ये कोरलेली ही कारागिरी खरंच अद्भुत आहे. मंडळी, हे सर्व खडकात कोरलेलं आहे यावर प्रत्यक्ष बघूनही विश्वास बसत नाही, एवढं हे सगळं ग्रेट आहे. तर मंडळी, हे मंदिर पाहण्याचं तुम्हीही नक्की नियोजन करा. कर्नाटक राज्यात चिकमंगळूर जिल्ह्यात हे मंदिर येतं. या मंदिरापर्यंत जायचं असल्यास आपल्याला चिकमंगळूरकडूनही जाता येतं. चिकमंगळूर ते बेलवाडी असं साधारणतः 30 किलोमीटर अंतर आहे. होयसाळांच्या साम्राज्यातील शिल्पकलेच्या परमोच्च आविष्कारासाठी जसं हसन जिल्ह्यातील हळेबीडूचं श्री होयसळेश्वर मंदिर आणि हसन जिल्ह्यातीलच बेलूरचं चन्नकेशवा मंदिर ही 2 मंदिरं जशी जगविख्यात आहेत,
तसंच होयसळांच्या मंदिर स्थापत्यकलेसाठी बेलवाडीचं हे श्री वीरनारायण स्वामी मंदिर महत्त्वाचं आहे हे विसरता येणार नाही. तर मंडळी, या मंदिराचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअरही करा. आणि अर्थातच आमचं क्षितिज रेषा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात या ट्रिपच्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.